नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल व्हीजी क्लासेसवरती। तर पहा मित्रांनो, आपण खूप दिवसानंतर जे आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ इथे अपलोड करत आहे। मित्रांनो, काही कारणास्तव जे आहे आपण यूट्यूबमध्ये ते गॅप घेतला होता, परंतु आता तुम्हाला जे आहे आजपासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती जे व्हिडिओचं कंटेंट येते कंटिन्यू मिळत राहणार सरळ सेवा भरती संदर्भात। तर पहा मित्रांनो, जे येथे आहे डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे आहे नांदेड येथे बघा गट ड या पदांसाठी बघा भरती निघालेली आहे। याविषयी तुम्हाला माहितीच असणार मित्रांनो। तर या व्हिडिओमध्ये आपण या भरतीविषयी सविस्तरते माहिती घेणार आहोत। तर पहा तुम्ही ते बघू शकता की वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग जे मंत्रालय आहे याच्या अधीनस्थ असलेल्या नांदेड जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील गट ड संवर्गातील जे आहे समकक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जे आहे स्पर्धा परीक्षेसाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागवण्यात येत आहेत व उमेदवाराची जी आहे शैक्षणिक अर्हता पदाचा तपशील त्याविषयी माहिती आपण बघा या व्हिडिओमध्ये पुढे ते घेणार आहोतच। तर बघा एकूण पदे जे आहे गट ड साठी एकूण पदे 86 पदांसाठी बघा ही भरती ती निघालेली आहे। जे सर्व संवर्ग आहेत एकूण जे सर्व संवर्ग आहेत गट ड चे त्यामध्ये एकूण 69 पदं आहेत। त्यानंतर गट ड चं जे प्रयोगशाळा परिचर आहे यामध्ये एकूण 17 पदे आहेत आणि असे एकूण टोटल जे आहे 86 पदांसाठी बघा ही भरती ती निघालेली आहे। त्यासोबतच बघा इथे यांनी संकेतस्थळावरती जाऊन तुम्ही अधिक माहिती या संदर्भात तुम्ही ते घेऊ शकता www.drSCJMCnanded.in या वेबसाईटवरती व्हिजिट करून तुम्ही सविस्तर माहिती ते घेऊ शकता। त्या संदर्भात बघा त्यांनी दिलेली आहे की प्रवेशपत्र जे आहे तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन जे आहे अर्ज ते करू शकता। त्यासोबतच बघा मित्रांनो पुढे एकूण सर्व माहिती बघा सविस्तरपणे यांनी या PDF मध्ये दिलेली आहे। हा जर PDF जर तुम्हाला हवा असला मित्रांनो तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघा तिथे लिंक दिलेली आहे। त्यासोबतच बघा खेळाडू आरक्षण वगैरे यामध्ये सर्व ते डिटेलमध्ये ते मेन्शन्स केलेले आहे। दिव्यांग आरक्षण आणि बघा इथे वेगवेगळ्या प्रकारचं जे आरक्षण आहे ते इथे दिलेले आहे। माजी सैनिक आरक्षण तुम्ही हा जो PDF आहे हा डाउनलोड करून इथे हे सविस्तरपणे ही जी आहे माहिती इथे घेऊ शकता। आणि त्यासोबतच जे आहे मित्रांनो येथे शैक्षणिक अर्हताचा जर आपण विचार केला तर बघा इथे 10वी किंवा बघा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांचे कडील जे आहे दिनांक 6 जून 2017च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त जे आहे माध्यमिक शाळां म्हणजे 10वी पास उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्यासोबतच बघा स्वच्छक जे पद आहे यासाठी 7वी पास असणे आवश्यक आहे व मराठी भाषेचे ज्ञान येथे असणे आवश्यक आहे। आणि पात्रता बघा भारतीय नागरिकत्व वयोमर्यादा जे आहे ते यांनी मेन्शन केलेली आहे। आणि बघा जे आरक्षण वगैरे आहे त्या संदर्भात सुद्धा पूर्ण माहिती बघा इथे यांनी दिलेली आहे। आणि महत्त्वाचा पार्ट म्हणजे तो आहे परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे त्या संदर्भात बघा इथे डिस्क्रिप्शनमध्ये बघा इथे दिलेलं आहे। डिस्क्रिप्शनमध्ये बघा तुम्हाला या संदर्भात जी लिंक आहे ते मिळून जाणार मित्रांनो। त्यामध्ये जे आहे तुम्हाला मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी व अंकगणित यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील ते तुम्हाला जे आहे वेबसाईटवरती आपल्याला माहिती आपल्या वेबसाईटवरती मिळून जाणार। तर बघा परीक्षेचे स्वरूप जे आहे गट ड साठी मराठी जे आहे एकूण प्रश्न 25 विचारले जातील आणि गुण राहतील 50 म्हणजेच एका प्रश्नाला 2 गुण येथे राहतील। त्यासोबतच इंग्रजी जे आहे त्याचे 25 प्रश्न राहतील, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न राहतील, बौद्धिक चाचणी अंकगणितचे 25 प्रश्न राहतील। असे एकूण जे आहे 100 प्रश्न ते विचारले जातील 200 मार्क्ससाठी। त्यासोबत जो परीक्षेचा कालावधी आहे हा 2 तासाचा राहणार आहे म्हणजेच की 120 मिनिटाचा। आणि परीक्षेचे स्वरूप जे आहे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट येथे असणार आहे। आणि त्यासोबतच बघा जी निवड केंद्र आहे म्हणजे जे परीक्षेचं केंद्र आहे त्या संदर्भात जी आहे महत्त्वाची माहिती अशी आहे मित्रांनो की तुम्ही जेव्हा फॉर्म भरता तर तेथे तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे जे तुमचं केंद्र आहे परीक्षेचं ते निवडण्यासाठी। आणि त्यासोबतच जी हे परीक्षा जे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे। ज्या प्रकारे बघा TCS आतापर्यंत एक्झाम घेत आली सेम त्याच पद्धतीने जे आहे तुमचे इथे एक्झाम इथे होणार आहे। तसेच बघा सत्र 1 ते अंतिम सत्र यामधील परीक्षेचे स्वरूप व त्याची कठीणता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन पद्धतीने बघा इथे निश्चित
करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे, म्हणजेच की नॉर्मलायझेशन यामध्ये ते असणार आहे. व TCS कंपनीकडून देण्यात आलेले सूत्र वेबसाईटवर माहितीसाठी प्रकाशित केलेला आहे. व सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थी यांना बंधनकारक राहील याची जी आहे सर्व परीक्षांची यांनी नोंद घ्यावी. तर बघा इथे नॉर्मलायझेशन जे आहे सर्वांना इथे अप्लाय इथे होणार आहे. व महत्त्वाचा भाग म्हणजे बघा आता विहित कागदपत्रे. बघा तुमच्याकडे कुठले कागदपत्र इथे असणे गरजेचं आहे. तर बघा अर्जातील नावाचा पुरावा म्हणून तुम्हाला इथे SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता जे आहे इथे असणे गरजेचं आहे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला जे आहे मार्कशीट किंवा म्हणजे जे 10वीचं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला येथे द्यायचं आहे. त्यासोबतच बघा वयाचा पुरावा म्हणून तुम्ही ड्रायव्हिंग लायसन, आधार कार्ड वगैरे ते देऊ शकता. त्यासोबतच बघा शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा जे आहे तुमचं एज्युकेशन किती झालेलं आहे. तर बघा त्यासोबतच सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा किंवा आर्थिकदृष्ट्या बघा इथे जर तुम्ही दुर्बल घटकामध्ये येत असणार तर त्यासंबंधीचा पुरावा इथे द्यायचा आहे. व अर्ज सादर करण्याचा अंतिम निकालास वैध असणारे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तुमच्याकडे इथे असणे गरजेचं आहे. त्यासोबत पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा किंवा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा. त्यासोबतच बघा खेळाडू आरक्षण जर तुम्हाला इथे लागू होत असल्यास त्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्त किंवा अंशकालीन पदवीधर कर्मचारी या संबंधित जर आरक्षणासाठी जर तुम्हाला आरक्षण मिळत असेल तर त्याचा पात्र असल्याचा पुरावा इथे द्यायचा आहे. सोबतच जर तुमच्या SSC जे सर्टिफिकेटवरती नाव दिलेलं आहे त्यामध्ये काही बदल झालेला असेल तर त्या संबंधित बघा पुरावा किंवा ॲफिडेविट तुम्हाला इथे द्यायचा आहे. किंवा त्यासोबतच बघा इथे मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा. आता हा जो पुरावा असते मित्रांनो यामध्ये तुम्हाला जे 10वीची मार्कशीट असते त्यावरती तुमचा मराठी विषय इथे असणे कंपल्सरी आहे. त्यासोबतच बघा तुम्ही उपरोक्त प्रमाणपत्र आहे हे यांची जी अधिकृत वेबसाईट आहे यावरती जाऊन अधिक माहिती ते घेऊ शकता. आणि केंद्र निवड संदर्भातसुद्धा यांनी त्याची माहिती बघा इथे दिलेली आहे. प्रस्तुत परीक्षेकरिता परीक्षा केंद्राचा तपशील जो आहे www. ही जी वेबसाईट आहे या संकेतस्थळावरती जे आहे परीक्षेचा जे आहे योजना पद्धती व सदरमध्ये उपलब्ध हे त्यांनी दिलेलं आहे. तर तुम्ही तेथे जाऊन ते सविस्तरपणे वाचू शकता. आणि आता बघा परीक्षा शुल्क जे आहे गट ड साठी तर खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क राहणार आहे. तसेच राखीव प्रवर्गासाठी जे आहे मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी 900 रुपये असणार आहे. आणि जे माजी सैनिक आहे परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही माजी सैनिकांना. तसेच बघा परीक्षा शुल्क ना परतावा जे आहे नॉन रिफंडेबल इथे परीक्षा शुल्क तुमचं इथे राहणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे एकूण आपण जे आहे या भरती संदर्भात माहिती इथे घेतलेली आहे. आणि ऑनलाईन अर्ज जे आहे करण्याची जे अंतिम तारीख बघायची आणि अंतिम दिनांक ते दिलेला आहे ती आहे 16/5/2025 रोजी जे आहे येथे लास्ट डेट बघायची त्यांनी दिलेली आहे. व परीक्षेचा जो दिनांक आहे ते तुम्हाला यांच्या अधिकृत वेबसाईटवरती त्या संदर्भात जे आहे वेळोवेळी अपडेट येथे मिळत राहणार. किंवा काही बदल झाल्यास सुद्धा त्याविषयी जी सूचना वगैरे आहे ते तुम्हाला वेबसाईटवरती मिळून जाणार. तर पहा मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ थांबूया येथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.